आज चाललंय बाहेर, इथून पुढे घरचे ब्लॉग येणार नाहीत, इथून पुढे येणार आहेत बाहेरचे ब्लॉग कुठले ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर बघा बाबू कसा हाताने खातोय, ते त्याला हाताने खायलाच भारी वाटतं. या 2च बॅगा घेऊन आम्ही कुठे चाललो आहे, एक बॅग त्यांची आणि एक बॅग माझी. मस्त रिक्षात बसलो आणि चाललो बाहेर. पावसाचं काही नामोनिशाण नाही, कुठे पडतोय कुठे नाही पडत. आता बघा अर्ध्या रस्त्यावर पाऊस आहे आणि अर्ध्या रस्त्यावर पाऊसच नाही. पाऊस पक्का गोंधळायला वाटतं. परीला इकडे बघ म्हणते व्हिडिओमध्ये, तर परी काय बघायला तयारच नाही, तिच्याच गुंगीत असते. रिक्षात बसली की तिला काय वाटतं की बाबांच्याच रिक्षात बसले म्हणून. बाबूला आणि परीला फर्स्ट टाईमच ट्रेनचा प्रवास करणार आहे. कशी रिॲक्शन देतात ते काय माहिती, बघूया आता पुढे कसा रिॲक्ट करतात ते, काय करतात ते. परी बसलेली शांत, पण बाबू काय ट्रेनमध्ये बसायला मागतच नव्हता. सो सारखा तिकडे पळत होता गेटकडे. सगळे त्याला सांगत होते बाबू तिकडे नको जाऊस, तरी पण तो तिकडेच जात होता. शेवटी त्यांना खिडकीमध्ये उभं केलं. एक दादा भेटलेले, खूप छान होते ते. त्यांनी परीला घेतलं. कमीत कमी त्यांनी विरारपासून ते बोरिवलीपर्यंत परी त्यांच्याकडेच होती. बाबू काय कोणाकडे जायला मागत नव्हता. मग शेवटी त्यांना बोलले तुम्ही घ्या आता. मग ते तिला घेऊन बसले आणि मस्त लाडीगोडी लावत होते तिथे बसून. आता सांगते तुम्हाला फायनली मी कुठे चालले. हे चालले तर मग तिथे कोण नाही ना, म्हणून चालले मी मम्मीकडे. मम्मी पप्पांना माहीत नाही, आता सरप्राईज देणार आहे मम्मीला घेऊन. खुश होतील ते दोघं. चला बाय.